बलिप्रतिपदा, ज्यालाच आपण दिवाळी पाडवा म्हणतो, या दिवशी पत्नीने पतीला का ओवाळावं, पत्नीने पतीचं औक्षण का करावं, पत्नीने पतीला ओवाळण्याचा हा जो पाडवा सण आहे तो का सुरू झाला, त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी पाडवा हा पती पत्नीच्या नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा पवित्र असा सण आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांचं कल्याण व्हावं यासाठी प्रार्थना करत असते. आणि पती आपल्या पत्नीला सुंदर असं गिफ्ट देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असतो. फक्त प्रेमच नाही तर काही परंपरा सुद्धा यामागे लपलेल्या आहेत. कोणत्या, चला जाणून घेऊया. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला आपण दिवाळी पाडवा साजरी करत असतो. दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण या दिवशी करू शकतो. बलिप्रतिपदेची कथा अशी आहे. भगवान विष्णूंनी वामन बटूचे रूप घेऊन दानशूर राजा बळीला 3 पावले जमीन मागितली. पहिले पाऊल पृथ्वीवर आणि दुसरे पाऊल आकाशात ठेवल्यावरती तिसऱ्या पायासाठी बळीकडे जागा नव्हती. म्हणून विष्णूंनी त्याला पाताळात पाठवले आणि त्याचे राज्य स्वीकारले. बळीराजा पाताळातून वर्षभरातून एकदा पृथ्वीला भेट देतो असे मानले जाते आणि या भेटीचा आदर म्हणून हा सण साजरी केला जातो. या दिवशी पती पत्नी एकमेकांचा आदर करतात, एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात. या दिवशी पत्नी पतीला का ओवाळते त्यामागेही अनेक कारणे आहेत. पत्नी आपल्या पतीच्या सर्व कामांमध्ये यश मिळावं, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांना आरोग्य प्रदान व्हावं यासाठी प्रार्थना करत असते. त्यासाठी त्यांना ओवाळत असते. औक्षण केल्यामुळे प्रेम आणि कल्याण या गोष्टी व्यक्त होत असतात आणि त्यासाठी पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते. पती हा पत्नीचं सौभाग्य असतं, म्हणजे सौभाग्याचे एक प्रतीक म्हणून पतीला मानलं जातं. मग पाडव्याच्या दिवशी पतीचं औक्षण करून या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी आणि ते कायम राहावं यासाठी ईश्वराकडे ती प्रार्थना करत असते. एवढंच नाही तर पत्नी जेव्हा पतीला ओवाळते तेव्हा जो दिवा असतो त्या दिव्याच्या प्रकाशाने पतीच्या भोवतालची जी काही नकारात्मक शक्ती, नकारात्मक लहरी आहेत त्या दूर होतात आणि सकारात्मक लहरी, सकारात्मक कवच पतीच्या भोवती तयार होत असतं. औक्षण केल्यामुळे पतीचं वाईट शक्तींपासून रक्षण होत असतं. पती हा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पत्नीसाठी भरपूर काम करत असतो आणि आपल्या पतीच्या या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्नी पतीचं औक्षण करत असते आणि आपल्या पतीविषयीचं प्रेम आणि आदर व्यक्त करते. ओवाळण्याच्या ताटामध्ये कुंकू, अक्षता, सुपारी, नारळ, दिवा, गोडाचा पदार्थ अशा गोष्टी ठेवल्या जातात. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने या दिव्याने पतीला ओवाळलं जातं. ताटातील प्रत्येक वस्तूला विशेष असं महत्त्व आहे. जसं की कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. अक्षता हे अखंडत्वाचं प्रतीक आहे. नाणं हे समृद्धीचं प्रतीक आहे. राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी दिवाळी पाडव्याच्या दिवशी त्यांचं नवीन वर्ष सुरुवात होते. त्यामुळे त्या ठिकाणी वहीपूजन वगैरे करून या दिवसाची सुरुवात केली जाते. त्यामुळे हा सण फक्त कौटुंबिकच नसून आर्थिक गोष्टींसाठी सुद्धा तेवढाच फायदेशीर आहे. अनेक ठिकाणी दिवाळी पाडव्याच्या दिवशी गौमातेची पूजा केली जाते, कारण गौमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. या दिवशी गौमातेला स्नान घातलं जातं. गौमातेला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण केलं जातं. फुलांची माळ गौमातेला घातली जाते. तिला काहीतरी गोडाधोडाचं खायला दिलं जातं. गौमातेचं औक्षण केलं जातं. दिवा, अगरबत्ती, धूप ओवाळून गौमातेची आरती केली जाते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गौमाता ही कामधेनू मानली जाते. त्यामुळे गौमातेची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संकट दूर होतात. गौमातेच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर आपण आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठी, घरामध्ये सकारात्मकता राहावी, त्याचप्रमाणे वाईट गोष्टींचा प्रभाव दूर व्हावा, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी करत असतो. गाईचं पूजन करणं म्हणजे समृद्धी आणि शांती आपल्या घरामध्ये तिचं आगमन व्हावं याचं प्रतीक म्हणून आपण गौमातेचं पूजन करत असतो. गायीची पूजा करणं म्हणजे मातृत्व आणि पोषण याचं प्रतीक आहे. बळीप्रतिपदा म्हणजे नम्रता आणि भक्ती याचं प्रतीक आहे. गोवर्धन पूजा म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा त्याचा अर्थ होतो. बळीप्रतिपदेच्या दिवशी गायीच्या शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करून त्याची पूजा केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वत, गिरिराज यांची पूजा केली जाते. इंद्राच्या ऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करावी असे श्रीकृष्ण म्हणाले होते. त्यामुळे या दिवशी लोक गोवर्धन पर्वताची आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात. अशी पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि आनंद येतो अशी श्रद्धा आहे. पती-पत्नीच्या नात्यामध्ये
जे प्रेम असतं, विश्वास असतं ते दृढ व्हावं, एकमेकांवरचा विश्वास घट्ट व्हावा आणि हे आपल्यातील जे प्रेम आहे ते अधिकाधिक दृढ व्हावं यासाठी पत्नीने पतीचं औक्षण करावं आणि पतीने पत्नीला काहीतरी सुंदर अशी भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करावं. हे औक्षण एक विधी किंवा फक्त एक परंपरा आहे म्हणून करायचं नाहीये, तर पती पत्नीच्या नात्यातील प्रेमाचा हा अत्यंत पवित्र असा सण आहे. 22 ऑक्टोबर 2025 वार बुधवार रोजी आहे दिवाळी पाडवा, ज्यालाच आपण बलिप्रतिपदा असं म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये दिवाळी लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.